मन भावे वो वाळू मूळ माई अंबिके, मन भावे वो वाळू मूळ माई अंबिके। आई राजा आई युवराज भाऊ इकडे या, प्रसाद घ्या आणि सगळ्यांना वाटा। माफ करा मालक। चला अण्णा। उधो बोला अंबाबाईचा ग माझ्या येडूबाईचा, आरती ओ वाळू मन भावे ओ वाळू अंबाबाई रेणुका। काय सारंग शेठ, रावसाहेब नगरकरांच्या घरात संबळ वाजवणारी पोरगी पाहून कसं वाटलं मग? अनबिलिव्हेबल। काय फोर्स, काय पॅशननी वाजवत होती यार, डोळ्यांसमोरून जातच नाहीये। आणि कोणाच्या तरी डोक्यातून जात नसणारे म्हणजे रावसाहेब नगरकर आता काय करतील काय माहित। ते काय करतील समजल, आत्ताच आलाय ना तू, सगळं समजल। बॅग भरून कुठे चाललास? मी चाललो माझ्या घरी। ओके मी थँक्यू। घरी का? का म्हणजे बुडाखाली बॉम्ब आहे, वाट पेटलेली आहे, कधी फुटल काही सांगता येत नाही। मी नाही राहणार आता इकडं। श्रीधर, अरे त्या पोरीनं तो हा वाजवला ना संबळ, संबळ तो तिने वाजवलेला दादाला अजिबात सहन झालेलं नाहीये। अरे मी त्यांच्या डोळ्यात आग पाहिली, आग। ते शांत आहेत म्हणजे राग वाढत जाणार आहे। तू जरा त्याचा अंदाज घे ना। मी अरे बापरे, अवघड आहे, पण पाहतो काय करते। पहा ना तेवढं। मोठी आई, हे पॅकेट्स नक्की कुठे नेऊन द्यायचे? अगं दरवर्षी नवरात्रात अन्नदान करतो ना आपण, तसंच अनाथ आश्रमात घेऊन चालले। अरे बाप रे, आता काय होणार आहे कुणाच ठाऊक। या घरात बायकांना काहीच वाजवायची परवानगी नाहीये, आणि एक बाहेरची मुलगी येते काय घरात संबळ वाजवते, आणि ते सुद्धा देवी समोर। मला तर मोठे मालिक काय करतील या विचारानंच अंगावर काटा उभा राहिलाय। मी सांगते ना, हिला संबळ वाजवू देणार नाहीत, आणि या घरात सुद्धा ठेवतील की नाही शंकाच आहे। अशा झालं ना तुझं, जा तू बॉक्स घेऊन बाहेर जा, मदत कर ग जरा तिला, जडे ना बॉक्स। हळू न्या हा, हळू।
नको मनाला लावून घेऊ एवढं त्यांचं बोलणं. अगं बायकांचा स्वभावच असतो पराचा कावळा करण्याचा. आणि मनोरंजनासाठी एखादा विषय त्यांना मिळाला ना की दिवस निघतो त्यांचा. पण मोठी आई त्या म्हणतात तसं खरंच झालं तर? बायकांचं कसं असतं ना, एखाद्या गोष्टीसाठी आपण कितीही लायक असलो तरी ती गोष्ट मिळवण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करायला लागतो. तुला बोलणाऱ्या बायकांच्या बाबतीत कदाचित तसंच झालं असेल. आपण ठेवलेल्या अपेक्षा आणि वास्तव ह्याच्यामध्ये जो फरक असतो ना, तोच माणसाचा चांगला आणि वाईट स्वभाव ठरवतो ना. त्यामुळे नको इतकं मनावर घेऊ. हो, तुम्ही किती छान बोलता. मला पण तुमच्यासारखं असं भारी बोलता यायला हवं होतं. 3री नंतर शाळा नाही ना शिकू शकले. अगं पण शिक्षण घेतलं म्हणजे माणसाची प्रगती झाली असं नाही ना होत. त्यासाठी काळानुरूप होणारे बदल स्वीकारावे लागतात. आमच्याकडे जरा बदल झालाय की सगळे घाबरतात. तुम्हाला पण बदलाची भीती वाटते? नाही ग, पण तसा आशेचा किरणही दिसत नाही याची भीती वाटते. मालक, तुम्ही ठीक आहात ना? काही आणू का तुमच्यासाठी? तुझं काम झालं असेल तर निघ. हो हो. उधो बोला अंबाबाईचा ग माझ्या येडूबाईचा. आरती ओ वाळू मन भावे ओ